आता हा नवीन काय प्रकार आला आहे नॉर्मलायझेशन आणि ते पण तलाठी भरतीमध्ये. हाच प्रश्न तुम्हाला पडला असेल. आणि नॉर्मलायझेशनचा काय उपयोग काय असतो? कुठून हा नॉर्मलायझेशनची संकल्पना आली आणि तलाठी परीक्षा आणि नॉर्मलायझेशनचा संबंध काय? असा तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे. आणि काही जणांना तर असे आहेत की ज्यांचं सिलेक्शन झालं या नॉर्मलायझेशनमुळे. या नॉर्मलायझेशनचा अर्थ काय आहे आणि ते कशा पद्धतीने युटिलाइज केलं जातं, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. मी डॉक्टर गणेश शिंदे आपलं सर्वांचं करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतोय. आणि आजचा व्हिडिओ हा कोणासाठी नवीन विद्यार्थी जे आहेत ते असतील, ज्या गृहिणी असतील त्यांच्यासाठी असेल, एक्स आर्मी असतील त्यांच्यासाठी असेल, जे ही परीक्षा पहिल्यांदा देत आहे आणि त्यांना या तलाठी भरतीचं सिलेक्शनची प्रोसेसर काय असते, काय असतं नॉर्मलायझेशन, ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं आहे. अशा सर्वांसाठी आहे की जेणेकरून तुम्ही एक्झाम दिल्यानंतर ह्या गोष्टीचा सुद्धा तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळे नॉर्मलायझेशन काय आहे ते आज बघणार आहोत आपण. आणि नॉर्मलायझेशनच्या संदर्भातले सगळे तलाठी भरतीच्या विषयी बाबी आपण समजून घेणार आहोत. ओके. आता नॉर्मलायझेशनच्या संदर्भात सुरू करत असताना तलाठी भरतीची आपली 2025ची ही बॅच चालू आहे आणि ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आहे. यापासून वैशिष्ट्य काय असणार आहे, तुम्हाला अनलिमिटेड टाइम काय असणार, वॉच टाइम असणार आहे. कितीही वेळ तुम्ही व्हिडिओ बघू शकता जोपर्यंत तुमची कन्सेप्ट क्लिअर होत नाहीये. आणि कन्सेप्ट क्लिअर होत नसेल तर अजून सगळ्यात महत्त्वाचं काय, तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायला आठवड्यातून एक दिवस परत तुम्हाला ते टीचर तुम्हाला तुमचे डाऊट सोडवण्यासाठी उपलब्ध असणार आहे. यानंतर तुम्हाला मॉक टेस्ट असणार आहे. यानंतर तुम्हाला PDF नोट्स तुम्हाला ॲपमध्ये उपलब्ध आहेत. आणि व्हॅलिडिटी ही त्याची जवळपास किती, 1 वर्षाची व्हॅलिडिटी ही आपल्यासाठी उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त मेंटरशिप ही आपल्याला उपलब्ध असणार आहे. अभ्यासाचं नियोजन, अभ्यास करून घेण्याची जबाबदारी आमची असणार आहे. हे आम्ही तुम्हाला टार्गेट बेस अभ्यास हा तुमच्या करून घेणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या करायच्या आहेत त्या कितीमध्ये, फक्त 499 मध्ये. आणि 499 मध्ये तुम्हाला अजून काय हवंय, या सगळ्या गोष्टीसह तुम्हाला बॅच सुद्धा उपलब्ध ही होत आहे. ओके. या व्यतिरिक्त आपल्याला आजचा जो महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे नॉर्मलायझेशन काय आहे, नॉर्मलायझेशन म्हणजे काय. आणि तुम्हाला माहित असेल की हा नॉर्मलायझेशन तलाठी भरतीमध्ये नॉर्मलायझेशनचा उपयोग मुख्यतः आता व्हायला सुरुवात झाला आहे. का? कारण की ऑनलाईन एक्झाम होते. काय होते? ऑनलाईन एक्झाम होते. आणि ऑनलाईन एक्झाम होत असल्याने त्यामध्ये एक महत्त्वाची बाब होते ती म्हणजे अनेक शिफ्टमध्ये, अनेक सत्रामध्ये परीक्षा घेतली जाते. अनेक सत्रामध्ये ही परीक्षा घेतली जाते. आता अनेक सत्रामध्ये परीक्षा घेतली जात असेल तर मग प्रत्येक सत्रातला पेपर हा त्याच काठिण्य पातळीचा असणार आहे का? जो पहिल्या सत्रातला पेपर आहे तोच 25वा असणार आहे का शिफ्ट मधला? किंवा सत्रातील पेपर असेल तर नाही. 57 मधला सेम असणार का? नाही. टोटल 2023 मध्ये 57 शिफ्ट झाल्या होत्या. आणि प्रत्येक 57 शिफ्टचे पेपर हे वेगवेगळ्या पद्धती असतील. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगतो, 1, 25, 36, 41, 51, 57 हे काय शिफ्ट आहेत. वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पेपर हे पार पडलेत. आता पहिल्या शिफ्टमधला पेपर जो असेल, जर तो पहिल्या शिफ्टचा पेपर अवघड असेल, हार्ड असेल, आणि 25व्या शिफ्टमधला पेपर काय इझी, सोपा, हा सोपा पेपर गेला आहे. आणि 36वा ह्यामधला काय मॉडरेट होता, म्हणजे मध्यम स्वरूपात होता. आणि मोस्ट ऑफली सगळे हार्ड, इझी आणि मॉडरेट अशा स्वरूपामध्ये पेपर हे घेतले होतात. मग हे पेपर झाल्यानंतर हितालचा जो मेरिटवाला जो असतो, हार्डवाला जो विद्यार्थी आहे, जर त्याला टोटल ह्यामध्ये जर अवघड पेपर असल्यामुळे त्याला फक्त 151 मार्क पडले. हितालचा टॉपर हा हार्ड शिफ्ट मधला विद्यार्थी जो टॉपर आहे त्याला 151 पडले. आणि इजी शिफ्टवाला जो आहे याला 170 पडले. आणि मॉडरेटचा जो असेल त्याला 160-62 त्याला पडलेले आहेत. मग असे ही विभागणी होते. मग ह्यावेळेस नॉर्मलायझेशन म्हणजे काय केलं जातं, म्हणजे ऑब्विसली आता आपल्याला डोक्यात येईल की हा मेरिटमध्ये काय टॉपमध्ये 170 मार्क आहे, हा इझी होऊन जाईल. मग ह्याच्या मार्काला कोणती छेडछाड होत नाही. छेडछाड कुठे होते? छेडछाड म्हणजे त्या मार्कांना वाढवलं कुठे जातं, हा 151 पडलाय, मग ह्याचे मार्क याच्या इक्वलंट करण्यासाठी काय केलं जातं, नॉर्मलाइज केलं जातं. म्हणजे ह्याच्या मार्कामध्ये 10 ते 15 मार्क, 15,
10 ते 15 प्लस मार्क जे आहेत ते त्यामध्ये ऍड केले जातात. मग ऍड करून हे जे मार्क किती होतात 168. म्हणजे काय होतं, तो नॉर्मलाइज केला जातो या पेपरच्या संदर्भामध्ये. म्हणजे ह्याचे जो इझी शिप मधला टॉपर असतो त्याच्या टॉपरचा आणि इथलच्या हार्ड ह्याच्यामधला टॉपरचे मार्क इक्वल केले जातात. मग इक्वल झाल्यानंतर जे मेरिट लागतं ते मेरिट इथं महत्वाचं असतं. जो मॉडरेट असतो मॉडरेटमध्ये मग इथे 7 ते 10 मार्क इथं ऍड केले जातात आणि ह्यांना इक्वल केले जातात. म्हणजे बऱ्याचशा सत्रामध्ये होणारे एक्झाम जे असतात त्यातले जे टॉपर्स असतात, प्रत्येक शिप मधला जो टॉपर असतो त्याचे मार्क आणि ज्या सोप्या झालेल्या शिफ्ट असतात त्यातला टॉपर यांचं काय केलं जातं, नॉर्मलायझेशन केलं जातं आणि त्यानुसार इतर विद्यार्थी सुद्धा मार्किंग जे आहे ती कमी जास्त ही केली जाते. कमी होण्याचं प्रमाण सोप्यामध्ये नसतं, ते फक्त काय असतं, जो हार्ड शिप मध्ये असतो त्याचे मार्ग सहसा वाढत असतात, नॉर्मलाइज केले जातात. या पूर्ण प्रक्रियेला काय म्हटलं जातं, नॉर्मलायझेशन केलं जातं. आणि तलाठी भरतीमध्ये या शिफ्ट ज्या होतात त्याला यामध्ये नॉर्मलायझेशनच्या माध्यमातून तुमचा पेपर हा सोडवला जातो. त्यामुळे तुम्ही कोणत्या शिफ्टमध्ये येतात आणि तुमचे पेपर कसा जातो हे आपल्याला बघावं लागेल आणि ह्या अनुसार आपल्याला काय करेल, आपलं मेरिट हे कुठं असू शकतं हे आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येणार आहे. ओके. त्यामध्ये काय अनेक वेळा अफवा काय पसरते, जास्त प्रश्न चुकले आणि नॉर्मलायझेशन मध्ये मार्क कमी होतात, ही काय अफवा आहे. तुमचे जास्त प्रश्न चुकले आणि नॉर्मलायझेशन मार्क कमी झालं असं कधीही होत नाही. तुमचे जर हार्डशिप मध्ये तुम्ही असाल आणि तुमचे मार्क मिनिमम असतील तुमचे मार्क वाढवले जातात. जे सोपे असतात त्याला कमी केलं जातं का, नाही, आहे तिथं ठेवलं जातात. अवघडवाल्यांना तुमच्या इक्वल आणलं जातं. त्यामुळे हे जे आहेत याला फुल्ली मारायची आहे. तथ्य अधिकृत सूत्रात नेगेटिव्ह मार्किंग नसल्यास केवळ चुकीच्या प्रश्नामुळे मार्क कमी होत नाहीत, पण कठीण प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्यांना या प्रक्रियेचा फायदा हा नक्कीच होतो. म्हणजे जे प्रश्न अतिशय अवघड आहे आणि त्याला तुम्ही अचूकपणे उत्तर देत असाल तर तुम्हाला त्याचा फायदा हा 100% होतो. अचूकता, ॲक्युरसी, तुम्ही किती प्रश्न सोडवतात यापेक्षा किती बरोबर येतात यावर भर दिला जावा. सिली मिस्टेक ज्या असतील त्या टाळाव्यात आणि नॉर्मलायझेशनमध्ये टिकून राहण्याचे हे गमक आहे. जर तुम्हाला टिकून राहायचं नॉर्मलायझेशन मध्ये, अवघड प्रश्न तुम्हाला आले पाहिजे आणि त्यासोबत तुमच्या सिली मिस्टेक म्हणजे काय, तुम्हाला येतंय पण त्या एक्झामच्या प्रेशरमध्ये तुम्ही चुकीचं उत्तर देऊन येतात. म्हणजे तुम्हाला म्हणलं अजिंठा वेरूळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे आणि तुम्हाला माहिती आहे छत्रपती संभाजीनगर आणि तिथं तुम्हाला छत्रपती संभाजीनगर दिसून औरंगाबाद नाव दिसून येतं, छत्रपती संभाजीनगर दिसत नाहीये. मग तुम्ही काय करता, आईला औरंगाबाद नाहीये किंवा औरंगाबाद आणि छत्रपती संभाजीनगर नाही, त्यामुळे तुम्ही जळगावमध्ये जातात, नाही तर अजून दुसरीकडे कोणत्या ह्यामध्ये करताना तुम्ही चुकून येतात. असं करायचं नाहीये. हे काय सिली मिस्टेक, तुम्हाला माहिती उत्तर पण तुम्ही चुकवून येतात गडबडीमध्ये. त्या असे प्रश्न चुकवायचे नाहीये आणि ह्या दोन अवघड प्रश्नांचं अचूक उत्तर आणि सिली मिस्टेक टाळणं याद्वारे तुम्ही काय होणार आहे, नॉर्मलायझेशन मध्ये तुम्ही टिकून राहणार आहात. त्यामुळे नॉर्मलायझेशनला समजून घ्या आणि नॉर्मलायझेशननुसार आपल्या अभ्यासाची तयारी करा. त्यासोबत सरळ सेवेच्या ज्या एक्झाम घेतल्या जातात या एक्झामची तयारी करत असताना करिअर ऑर्बिट अकॅडमी ही आपल्यासोबत असते आणि यासोबतच आपण सरळ सेवा भरती बॅच ही सुरू केलेली आहे 2025-26. या बॅचचं वैशिष्ट्य काय, आपण तलाठी, ग्रामसेवक, नगर परिषद, महानगरपालिका, कृषी विभाग, त्यानंतर पोलीस भरती, आरोग्य, वनसेवा या इतर सर्व सरळ सेवाच्या परीक्षा आपल्या घेतल्या जातात. यामध्ये मराठी, गणित, बुद्धिमत्ता, इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि तांत्रिक घटक या विषयांचा सुद्धा समावेश असणार आहे. आणि याचं वैशिष्ट्य काय असणार आहे, याचं वैशिष्ट्य म्हणजे अनलिमिटेड वॉच टाइम आहे, मॉक टेस्ट उपलब्ध आहे, PDF नोट्स आहे, व्हॅलिडिटी 1 वर्षासाठी आहे आणि 3000 प्लस प्रश्नांचा सराव तुम्हाला याद्वारे हा करून घेतला जाणार आहे. यासोबतच तुम्हाला सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट काय, नवीन वर्ष सुरू होणार आहे, त्या नवीन वर्षाच्या निमित्ताने आपण 50% पर्यंत ऑफ ही आपल्या बॅचवर ठेवली आहे आणि आपली बॅच जी 2000ची आहे ती आपल्याला कितीला भेटते, 999 मध्ये आपल्याला उपलब्ध होते. त्यामुळे ह्या बॅचला लवकरात लवकर जॉईन करायचंय किंवा तलाठी बॅचला जॉईन करायचंय आणि आपलं सीट काय सिक्युअर करायचंय आणि अभ्यासाला लागायचंय. अभ्यास हा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि जसं नॉर्मलायझेशन मी तुम्हाला सांगितलंय की अवघड प्रश्न जे आहे त्याला अचूक सोडायचंय आणि तुमच्या छोट्या छोट्या चुका या टाळायच्या आहेत
आणि ह्या टळल्या तर तुम्ही नॉर्मलायझेशनमध्ये टिकून राहणार आहात. त्यामुळे नॉर्मलायझेशनचा फायदा आपल्याला घ्यायचा आहे. त्यामुळे करिअर ऑर्बिट अकॅडमीला सबस्क्राईब करायचं आहे आणि टेलिग्राम लिंक जी आहे ती जॉइन करायची आहे. थँक यू.